देवरामजी लांडे, आपण जातीपातीचं राजकारण करत नाही. आता तुमच्या समवेत हे सगळे कार्यकर्ते आदिवासी समाजाचे दिसतात. एखादा मराठा समाजाचा कार्यकर्ता या तुमच्या याच्यामध्ये दौऱ्यामध्ये आहे का? आपल्याला जाणून घ्यायला ऐकलं. सितेवाडी. काय देवराम लांडेंना पाठिंबा देण्याचं नेमकं कारण काय? कारण ते कुठल्याही कार्यक्रमाला म्हणजे कुठली जात पात न हे करतात. रस्त्यावरती कुणाचा ऍक्सिडेंट झाला किंवा कुणी बुडलं किंवा गाडीचा काही प्रॉब्लेम असेल तर ते कुठल्याही जातीचा विचार न करता सर्वात प्रथम हजर राहत आहेत. त्याच्यामुळे माझा तर त्यांना पाठिंबा यायचे. जेव्हा त्यांना उभं राहायचं होतं त्याच्या अगोदरपासून पण मी त्यांच्या बरोबर आहे. ते जेव्हा जिल्हा परिषदला अध्यक्ष झाले तेव्हा पण त्यांच्या बरोबर होतो, आज पण असणार आणि उद्या पण असणार. देवराम लांडेंना तुम्ही मताची मदत करणार आहे. निवडणुकीसाठी शेवटी पैसा लागतो, काही आर्थिक मदत केली का? त्यांना मी आर्थिक मदत पण केलेली आहे. फक्त कॅमेऱ्याच्या समोर येऊन आर्थिक मदत करण्यापेक्षा आपल्या मनाला जे वाटेल ती आपण त्यांना मदत केली पाहिजे. प्रत्येक वेळी ते मदत करतात, आज आपण त्यांना मदत करण्याची गरज आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. तुमची देवराम लांडे यांच्याकडे मागणी काय असेल? मराठा समाजाला आरक्षण तर भेटलं पाहिजे, पण त्यांच्या आरक्षणाला धक्का न लागता भेटलं पाहिजे. गोरगरिबांचा आवाज विधानसभेत पाठवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार देवराम सखाराम लांडे यांना 3 क्रमांकाचे गॅस सिलेंडर या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा. आपली निशाणी आहे गॅस सिलेंडर.